विखे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये मोठा विकास निधी देण्याचं काम केलं, असे आपले मार्गदर्शक काशीनाथ जाते सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख आमचे मित्र बंडू शेठ रोखले, पारनेर शहरातून या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनाचे गटनेते युवराजजी पठारे, बाळासाहेब पठारे, आमच्या समावेश आलेले सुपा गावचे उपसरपंच दत्तानाना पवार, खरेदी विक्री संघाचे वाईस चेअरमन गंगाराम शेठ रोखले, या ठिकाणी उपस्थित असलेले विठ्ठलरावजी रोकडे, अरुणरावजी गागरे, प्रकाश शेठजी शेवत्ते, सखारामजी नवले, प्रतापरावजी रोकडे, बीडी ढोकळे, प्रवीण शेठ भन्साळी, सुभाषरावजी शिंदे, माऊली गागरे, आमचे जुने सहकारी, आमच्या वडिलांचे मित्र पोपटरावजी गागरे, या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाष पाटील, त्याचबरोबर काबू शेठ आहेत आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ. खरं तर सकाळपासून या ठिकाणी मी मॅडम सोबत सर आणि आम्ही फिरत आहोत. खरं तर मॅडम तुम्हाला सांगायचं तर अनेक दिवसापासून ह्या लोकांची मागणी होती की खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला या सर्व कामांचं उद्घाटन करायचं आहे आणि बऱ्याच दिवसापासून ते प्रयत्न करत होते. दादांना वेळ भेटत नव्हता. दादांचं पहिल्यापासून एक म्हणणं आहे की तुमची कामं तुम्ही करून घ्या आणि माझ्या येण्याची वाट पाहू नका. शेवटी दादांनी सांगितलं की सर तुम्ही आणि आपले प्रमुख कार्यकर्ते त्या भागातील तुम्ही उद्घाटन करून टाका. कारण की आपण पाहिलं असेल की कोविड काळानंतर सत्ता बदल झाली आणि अवघ्या 1 वर्षामध्ये पारनेर तालुक्यातील एकही गाव असं नाही की जिथे खासदार साहेबांनी काम दिलं नाही. आणि विशेष त्यांचे आभार याच्याकरता मानले पाहिजे की पुढाऱ्यांचं काम असं असतं की काम द्यायच्या आधी त्यांना निवेदन द्यावं लागतं. निवेदन दिल्यानंतर 4 वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारावं लागतात. त्यानंतर काम मंजूर केल्यानंतर त्यांचा सत्कार करावा लागतो. सत्कार केल्यानंतर पुन्हा एकदा काम वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यांना बोलून त्यांच्या मोठं सोंगाढोंगामध्ये त्यांचं मिरवणूक काढून त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं लागतं आणि मगच ते काम देण्यासाठी गावामध्ये तयार होतात. एकमेव असा आपला नेता आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि समाजाबद्दल काम करायची आपली बांधिलकी आहे आणि या बांधिलकीच्या माध्यमातून कुठलंही मनामध्ये राग रोष न ठेवता, पक्षपाती न ठेवता, समाजाबद्दल आपली जे कर्तव्य करत असताना समाजाची जी खऱ्या अर्थाने ज्या कामाची गरज आहे, काम देण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं. विकास कामांबरोबर वैयक्तिक कामाच्या अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर वयश्री योजना आहे. त्यानंतर अपंग सहायता निधीची योजना आहे. देशामध्ये 1 नंबर काम जर वयश्री योजनेमध्ये जर कुठं झालं असेल ते नगर दक्षिण मध्ये झाले आणि ते आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं काम केलं. ते जे केलंय ते खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी केलं आणि ह्या कामाकरता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांची पाठ थोपटली आणि संसदेमध्ये सर्व खासदारांना त्यांनी सांगितलं की कोणतीही योजना आल्यानंतर ती योजना राबवायचं काम हे लोकप्रतिनिधी असतं आणि जो लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने ही योजना राबवतो, गाजण्यासाठी लढतो, खऱ्या अर्थाने समाज त्याच्या मागे भक्कमपणे उभा असतो. आपण पाहिलं असेल अनेक गावामध्ये जात असताना खासदार साहेबांनी आमच्या गावामध्ये कामाचं उद्घाटन करावं असे अनेक जणांची इच्छा असते. पण दादांचं वारंवार एक म्हणणं आहे की तुम्ही जर मला इकडे गुंतवलं तर मला विकास कामासाठी निधी आणता येणार नाही. मला समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडता येणार नाही. मंत्रिमंडळामधून आपल्यासाठी निधी आणता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझा कमीत कमी जर वेळ इकडे घेतला तर जास्तीत जास्त निधी मी या ठिकाणी आणू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न त्या निमित्ताने सोडू शकतो. आपण पाहिलं असेल की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब
यांनी मध्यंतरी आपल्या तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी गारपीट झाली. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली पण सतत पावसाने बऱ्याच पिकांचं नुकसान झालं आणि काही भागांमध्ये अतिवृष्टीचं अनुदान आलं पण सतत पावसाने नुकसान झालं. ते नुकसान भरपाई देण्याची कुठलीही शासनाच्या दरबारी तरतूद नव्हती. त्याकरता साहेबांनी पुढाकार घेऊन शासनाच्या GR मध्ये बदल केला आणि सतत पावसाचं अनुदान आपल्या पारनेर तालुक्यातील सर्व सर्कलला त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम आपल्या नामदार साहेबांनी निश्चितपणे केलेलं आहे. अनेक वेळा आपण पाहतो की पुढारी हा कायम माणसाच्या तोंडाकडे पाहून काम करतो किंवा हा आपल्या पार्टीचा आहे की नाही हे पाहून काम करतो. पण विखे कुटुंब असं आहे की आपण ज्या समाजाने आपल्याला निवडून दिलेलं आहे या समाजाचं काम आपण केलं पाहिजे ना का पार्टीचं काम केलं पाहिजे. ह्या गावामध्ये सुद्धा मॅडम हे उद्घाटन घेत असताना अनेक त्या ठिकाणी छोटे मोठे संघर्ष झाले. आपलेच कार्यकर्ते पहिले एकत्र होते, काही आता 2 ठिकाणी झाले, परत एकत्र येण्याची संधी निर्माण झालेली आहे. माझं कार्यकर्त्यांना आवर्जून सांगणं आहे की आपण जर पाहिलं वरती पक्ष पार्टीमध्ये मोठा खिचडा झालेला आहे. हा सगळा खिचडा होत असताना कुणी पक्ष पार्टीच्या मोहामध्ये न पडता आपल्या नेत्या मागे भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे आणि जो नेता आपल्या कामाची आपल्याला अर्ध्या रात्री जो मदत करतो त्याच्या मागे आपण आपला पक्षभेद आपले गावातले मतभेद सोडून त्या ठिकाणी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण अशा नेत्याला साथ देऊ निश्चितपणे त्यांचं सुद्धा मनोबल वाढल्याशिवाय राहणार नाही आणि असे जर आपण त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं तर निश्चित याही मोठा पेक्षा कामाचा विकासाचा मोठा डोंगर त्यांच्या माध्यमातून उभं करण्याची संधी आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मिळणार आहे. तुमचं आपल्या सर्वांचं भाग्य आहे की सुजय दादा अतिशय कमी वयाचे आहे. आपल्याला पिढीभर पुरणारं हे नेतृत्व आहे. म्हणून आतापासून तुम्ही जर पाहिलं तर सर्वात उच्च शिक्षित खासदार जर संसदेमध्ये कुणी असेल तर माझ्या मते सुजयदादा विखे पाटील एकमेव खासदार असे आहे की सर्व उच्च शिक्षित आहे. आणि एवढं मोठं उच्च शिक्षित असताना एवढं मोठं वैभव असताना एवढं मोठं ऐश्वर्य असताना त्यांचं समाजासाठी जमिनीवर उतरून काम करण्याची त्यांची तयारी आहे. अहोरात्र फिरण्याचे काम करण्याची त्यांची निश्चितपणे तयारी आहे. म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपले अंतर्गत मतभेद विसरून त्यांनी दिलेल्या विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामं आपल्याला करायची आहेत. मी अधिक वेळ घेणार नाही. माझ्यानंतर सरांना बोलायचे, त्यानंतर अध्यक्ष मॅडम सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपलं संघटन अजून मजबूत करायचं आहे. मध्यंतरी दाते सरांनी मागे पोखरी या गावामध्ये सांगितलं की मला मागच्या 2004 मध्ये योग होता पण योग आला नाही. पण सर आपण काही दिवसापूर्वीच विखे कुटुंबाचा निश्चितपणे अनुभव घेतलेला आहे. एकदा एखाद्या पाठीमागे जर विखे कुटुंब भक्कमपणे उभं राहिलं तर त्याचं कोणीही काही केस वाकडा करू शकत नाही. याचा अनुभव तुम्ही घेतला आणि खडेवाडीमधील अनेक ग्रामस्थांनी घेतलेला आहे, अनेक अडचणीत आलेल्या लोकांनी घेतलेला आहे. हे मला बोलून दाखवण्याची गरज सुद्धा नाही. पण हे सांगायचं याच्याकरता की जो नेता आपण त्याच्या बरोबर आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण काम केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहोत तेव्हा तुमच्या अंतर्गत मतभेद आपण विझून जाणार आहे. कारण की प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना बऱ्याच गावांमध्ये मॅडम अशी परिस्थिती तयार होती. पण लोकांना एकदा समजून सांगलं की निश्चितपणे त्यांना सुद्धा कळतं. कारण की त्यांना सुद्धा काही गोष्टी त्यांच्या स्थानिक राजकारण करत असताना अडचणी येत असतात. पण तुम्ही तुमचं राजकारण करत राहा. दादाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये घराबाहेर पडायचं आहे. ते ह्याच्याकरता आपण निश्चितपणे निवडून आलेलो आहे. पण आपलं देशामधलं सर्वात जास्त मताधिक्य आपल्या दक्षिण विभागाचे खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांना मिळालं पाहिजे. याच्याकरता आपल्याला आपलं गाव असेल, आपला तालुका असेल, आपले नातेवाईक असेल, आपला मतदारसंघ हा पिंजून काढायचा आहे आणि त्याची तयारी आपण आतापासून केली पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि आज या ज्या विकास कामांचं निश्चितपणे या गावामध्ये उद्घाटन झालेलं आहे. अनेक विकास कामं आपण नव्यानं मागणी करत आहात. निश्चितपणे आपली कामं या ठिकाणी सर आहेत, अध्यक्ष मॅडम आहेत, आपल्या विभागाचे खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून मार्गी लावायचा प्रयत्न निश्चितपणे होणार आहे. पुन्हा एकदा या गावामध्ये आपण आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे
आभारी आहे. धन्यवाद.